विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी आहे चेतन राठोड आणि स्वागत करतोय आपला द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या युट्यूब चॅनेलवर. तर मित्रांनो, आपण जे आतापर्यंत 2013 ते 2025 पर्यंत टीईटी प्रश्नपत्रिका 1 आणि 2 चा विश्लेषण करत असताना त्याच्यात आपण मराठी व्याकरण आणि जीएस जीके आणि मित्रांनो जीएस जीके मध्येच आपण परिसर अभ्यास 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी जो दुसरा पेपर होतो सामाजिक शास्त्र, हे आपण काय करत आहोत, शिकवत आहोत. म्हणजे याचं विश्लेषण करत आहोत, आतापर्यंत करत आलेलो आहोत. इथून पुढे आपल्याला जे क्वालिटी कंटेंट जे की परीक्षेत येऊ शकतात, 100% येण्याचे चान्सेस असतात, तसे प्रश्न आपण घेत आहोत मित्रांनो. तर आतापर्यंत आपले बरेच भाग झालेले आहेत. तर आज आपण जे की आता पेपर म्हणजे जवळ आलेला आहे, तर 5 म्हणजे 7-8 दिवस पेपरला राहिलेले आहेत. मग आता करायचं काय, जे बेसिक टॉपिक आहेत जे की परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राला पण याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात, ते आपण एकदम सोपे खालच्या पातळीचे म्हणजे सोपे ते सोपे प्रश्न आपण आज घेणार आहोत. तर बघूया, परिसर अभ्यासासाठी आणि सामाजिक शास्त्रासाठी आपल्याला हे 100% काम देणार आहेत. जर तुम्ही द प्रियांसी आयएनसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला भेट द्या. जे मागील व्हिडिओ आहेत ते बघा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आजचा प्रश्न बघूया. पहिला प्रश्न अगदी सोपा आहे. तर आजचा जो प्रश्न आहे, तर मानवी शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो, वर्ग 5वीचा मुलगा पण सांगेल की मानवी शरीराचे अवयव जे आहेत शुद्धीकरण कशामुळे केले जातात. तर कुठल्या हृदयामुळे केले जातात का? नाही, हृदयामुळे केले जात नाही. फुफ्फुसे नाही. त्यानंतर वृक्क किंवा किडनी, हो, वृक्क आणि किडनी याच्यानं काय केले जातात? यकृत पासून नाही केले जातात. वृक्क आणि किडनी याच्यानं काय केले जातात? जे मानवी शरीरातील जे रक्त आहेत, जे की किडनी ही एका दिवसात मित्रांनो 400 वेळा पंप करते. म्हणजे दिवसभर रात्रभर त्याचं काय कार्य चालूच असते. त्याच्यामुळे आपण काय, आपला शरीर हा व्यवस्थित असतो. तर 3 नंबर उत्तर आहे वृक्क आणि किडनी मानवी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे काम करतात. यकृत ही मानवी शरीरामधील अंतर्गत सगळ्यात मोठी ग्रंथी आहेत मित्रांनो. तर आपला योग्य उत्तर काय होईल? वृक्क किंवा किडनी ही आपले योग्य उत्तर आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. सूर्यप्रकाशापासून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळते? सगळ्यांनाच माहित आहे मित्रांनो, सूर्यप्रकाशापासून आपल्याला कोणते जीवनसत्व मिळतात? तर पर्याय क्रमांक 1 आहे का? नाही. जीवनसत्व ए कशाला मिळते मित्रांनो? गाजर, पपई हे जर आपण मच्छी हे जर खाल्लं तर आपल्याला जीवनसत्व ए मिळते. आणि जीवनसत्व ए च्या अभावी कुठला रोग होतो? सगळ्यांना माहित आहे, तांदळेपणा हा जीवनसत्व अ चा अभावी रोग होतो. याच्यावर आपल्याला एक प्रश्न विचारला जातो परिसर अभ्यास या विभागात. आपल्याला एक प्रश्न याच्यावर 100% विचारण्याचा हे आहे. जीवनसत्व अ मुळे हे होतं का सूर्यप्रकाशापासून? नाही. तर जीवनसत्व ए मुळे हे काय म्हणजे कुठकुठले हे आजार होतात? तांदळेपणा होतात. आणि त्याच्यात पपई मच्छी असे जर आपण खाल्लो, त्याच्यात गाजर ह्या गोष्टी खाल्लो तर आपल्याला जीवनसत्व ए याचा अभाव होणार नाही. जीवनसत्व बी त्यांच्यात बेरोबेरी, पेलाग्रा असे रोग होतात. आणि त्यानंतर जीवनसत्व सी याच्यामुळे स्केर्वी हा रोग होतो. त्याच्यानंतर मित्रांनो जीवनसत्व डी आहेत, हे काय करतात? आपल्याला सूर्यप्रकाश म्हणजेच कोवळ्या म्हणजे सकाळचे जे कोवळ्या सूर्यप्रकाश पडतात, त्या सूर्यप्रकाशाच्या याच्यातून किरणातून आपल्याला काय जीवनसत्व डी मिळतो. आणि जीवनसत्व डी च्या अभावी आपले हाड ठिसूळ होतात, म्हणजे हाड काय होतात? कमकुवत होतात. पुढचा प्रश्न बघूया. अगदी सोपा प्रश्न आहे आणि बरेच वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे. इथून पुढे पण विचारण्याचा चान्सेस आहे. सोपा आहे पण चुकतो. पोलीस भरतीला पण हा प्रश्न बरेच वेळेस विचारला गेलेला आहे. टीईटीला पण विचारला गेलेला आहे. कुठलीही परीक्षा असो, कधीतरी हा प्रश्न विचारला जातो. मग हा प्रश्न आपल्याला एकदम पाठच पाहिजे. इकडे मी विश्लेषण पण दिलेलं आहे, तर ते तुम्ही नंतर स्क्रीनशॉट काढू शकता. तर हा प्रश्न बघूया. तर ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या माध्यमात सर्वात जास्त असतो? काय ध्वनीचा वेग जो आहे तर कुठल्या माध्यमात सगळ्यात जास्त असतो? द्रव, वायू की स्थायू याच्यात जास्त असतो? आपण बघूया. तर 1 नंबर आहे हवा. हवा म्हणजेच काय? वायू. सगळ्यांना माहित आहे याच्यात ध्वनीचा वेग जास्त नसतो, म्हणजे हा पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. त्यानंतर पाणी म्हणजे द्रव, याच्यात पण ध्वनीचा वेग जास्त नसतो. आणि त्याच्यानंतर आहे लोखंड, जे की स्थायू आहे. हे लोखंड याच्यात मित्रांनो ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त असतो आणि सर्वात लवकर पसरतो. निर्वाह पोकळी याच्यात पण नाही. तर
हा जो ध्वनीचा वेग आहे तर लोखंड म्हणजे स्थायूमध्ये म्हणजे हवा पाणी याच्यानंतर जे स्थायू आहेत ही वायू झालं द्रव आणि स्थायूमध्ये म्हणजेच लोखंडामध्ये ध्वनीचा वेग हा लवकर पसरतो। तर हे जे आहेत मी हे इकडं साईडला जे लिहिलेले आहेत निर्वाहक पोकळी वायू द्रव आणि स्थायू, तर मित्रांनो सर्वात कमी जर ध्वनीचा वेग जर कशात असेल तर तो निर्वाहक पोकळीमध्ये आहे। त्यानंतर 2 नंबर कशाला लागतो वायूचा हा 2 नंबर, त्यानंतर 3 नंबर द्रवचा आणि स्थायूचा हा 4 नंबर। म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे ध्वनीचा वेग असतो हा कुठं असतो स्थायूमध्ये असतो। सगळ्यात जास्त हा काय कशात असतो स्थायूमध्ये असतो। म्हणजे उतरत्या क्रमांकापासून चढत्या क्रमांकापर्यंत मी इथं मांडलेला आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून 1-2 वेळेस बघू शकता। म्हणजे तुमचा प्रश्न इथून पुढे याच्यावर अजिबात चुकणार नाहीत मित्रांनो। चला पुढचा प्रश्न बघूया। तर पुढचा प्रश्न अगदी सोपा आहे पण बरेच वेळेस विचारलेला आहे, इथून पुढे विचारला जाऊ शकतो। चारही पर्यायाचं योग्य प्रकारे आपल्याला काय करायचं आहे विश्लेषण करायचं आहे। कुठलाही पेपर असो त्याच्यात हा प्रश्न येऊ शकतो। हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जातात? अगदी सोपा प्रश्न आहे, अगदी बेसिक प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस पेपरला आलेले आहे, इथून पुढे पण येण्याचा चान्सेस जास्त आहे। तर बघूया, तर हवेचा दाब मोजण्यासाठी थर्मामीटर वापरला जातो का? तर नाही। त्यानंतर बॅरोमीटर, हो बॅरोमीटर हा हवेचा दाब मोजण्यासाठी वापरला जातो। मग थर्मामीटर कशासाठी वापरला जातो? तर थर्मामीटर हा तापमापक असतो, जे आपण दवाखान्यात गेल्यावर जे डॉक्टरांजवळ असतो तो थर्मामीटर असतो। त्याच्यात थर्मामीटरला काय तापमापक हाय केले जातात, तापमापक मोजले जातात। त्यानंतर बॅरोमीटर मध्ये हवाचा दाब मोजला जातो। त्यानंतर जे हायग्रोमीटर आहेत याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये काय मोजले जातात, याच्यामध्ये जी हवेची आर्द्रता आहेत ही आर्द्रता मोजली जाते। तर कशात हायग्रोमीटर मध्ये आर्द्रता मोजली जाते। आणि त्यानंतर जे अमिमीटर आहे 4 नंबरचा, तर त्याच्यात मित्रांनो विद्युत प्रवाह मोजला जातो अमिमीटर याच्यात। तर आपला योग्य उत्तर काय आहे? तर आपला योग्य उत्तर बॅरोमीटर आहे। पण आपण पर्यायाचं विश्लेषण करताना जेणेकरून या इथून पुढे जेव्हा भी या चारहीवर प्रश्न येईल तेव्हा तुमचा अजिबात चुकणार नाही। तर थर्मामीटर म्हणजे तापमान मोजले जातात, बॅरोमीटर मध्ये हवेचा दाब आणि हायग्रोमीटर म्हणजे आर्द्रता आणि अमिमीटर म्हणजे विद्युत प्रवाह मोजला जातो मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया, कशावर आहे? मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? सगळ्यांनाच माहित आहे, तो मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती आहे ती? तर मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी मित्रांनो काय आहे? तर तुम्हाला पण माहित आहे। तर योग्य उत्तर काय आहे? यकृत हा मानवी शरीराची सगळ्यात मोठी ग्रंथी आहे की जी पित्त साठवली जातात यकृत मध्ये, ही मानवी शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी आहे अंतर्गत। त्यानंतर जे आहे तर स्वादुपिंड, तर स्वादुपिंडाचं काम काय मित्रांनो? तर स्वादुरस सोडणे हे स्वादुपिंडाचं काय आहे तर काम आहे। त्यानंतर मित्रांनो थायरॉइड, जे की आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो, हा थायरॉइड जो प्रकार आहे आता सध्या जास्तीत जास्त आपल्याला जे गरोदर महिला असतात त्यांच्यात जास्त प्रमाणात थायरॉइड कमी झालेला किंवा वाढलेला दिसतो। त्यानंतर दुसरे पण म्हणजे जे सर्वसाधारण माणसे आहेत, सर्वसाधारण जे लोक आहेत त्याच्यात पण थायरॉइडचा प्रमाण जास्त वाढलेला दिसतो। याच्यामुळे एक तर वजन खूप जास्त होतो किंवा वजन कमी होतो थायरॉइडमुळे। थायरॉइड हा कशामुळे होतो? थायरॉइड हा आयोडीन याच्यामुळे होतो मित्रांनो। त्यानंतर आहे पिट्युटरी म्हणजे पिट्युटरी ग्रंथी म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड। तर ही पिट्युटरी ग्लॅंड जी आहेत, पिट्युटरी ग्रंथी जी आहेत याला मास्टर म्हणजे मास्टर म्हणून ओळखला जातो। ग्रंथी म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाची म्हणजे पिट्युटरी ग्लॅंड जी आहे ही मास्टर ऑफ ग्लॅंड असे याला काय ओळखले जातात। कारण की जी पिट्युटरी ग्लॅंड आहे तर मानवी शरीरातील जे आपलं म्हणजे जे डोकं असतो याच्यात ही पिट्युटरी ग्लॅंड असते आणि ही जी पिट्युटरी ही आहे ग्रंथी आहे ही सगळ्या ग्रंथीवर काय करते मित्रांनो? ही वचक ठेवते। सगळ्या ग्रंथीवर याचा काय असतो? वर्चस्व असतो। या पिट्युटरी ग्लॅंड मधून पण एक पिनल ग्लॅंड असते जे की आपल्याला दिवस रात्र याचा फरक समजून देते आणि सगळ्या याच्यावर म्हणजे जेवढ्या आपल्या शरीराचं जे हे आहे समजा फंक्शनल आहे शरीराचं जे हे आहे त्या सगळ्याचं म्हणजे सांभाळण्याचं काम कोण करत असेल तरी पिट्युटरी ग्लॅंड करते, जे की खूप महत्वाचं आहे। पुढचा प्रश्न बघूया, तर मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास नागरिक थेट कोठे दाद मागू शकतात? तर मित्रांनो हे पण बेसिक प्रश्न आहेत। आपण आता विज्ञानाचे बेसिक प्रश्न घेतलो होतो जे की परिसर अभ्यास याच्यामध्ये पेपर मध्ये येत असतात आणि इथून पुढे पण येण्याचे जास्त चान्स आहेत। तर आता आपण काय करू, हे राज्यशास्त्राचे काही 5-10 प्रश्न याचे घेऊ।
तर मूलभूत हक्काचे उल्लंघन झाल्यास नागरिक थेट कुठे दाद मागू शकतात? तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, आपल्यावर जर अन्याय होत असेल, तर आपल्यावर जर कुठल्याही प्रकारचा काही होत असेल, तर आपण काय करतो, सगळ्यात अगोदर पोलिसात जातो. त्यानंतर आपल्याला पोलिसात गेल्यानंतर मग आपण आपलं जे तालुकास्तरीय न्यायालय असतो, दिवाणी किंवा फौजदारी याच्यात जातो. त्यानंतर तिथं न्याय मिळाला नाही तर आपण कुठं जातो, जिल्हा न्यायालयात जातो. त्यानंतर खंडपीठात जातो. त्यानंतर आपण उच्च न्यायालयाने, त्यानंतर तिथं पण मिळाला नाही तर आपण सर्वोच्च न्यायालयात जातो. मित्रांनो, हा आपला आता क्रम आहे. हा क्रम होता, पण मित्रांनो पहिले 1950 अगोदर आपल्याला सर्वोच्च न्यायालयात पण न्याय मिळत नसेल तर म्हणजेच आपण प्रिव्ही काउन्सिलला जात होतो, जे की इंग्लंडला आहे. पण आता तसं नाही. 1950 पासून आपण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जातो, तिथं आपल्याला न्याय मिळायचं काय म्हणजे तिथं आपल्याला न्याय मिळतो. तर जर मूलभूत हक्काचा उल्लंघन होत असेल, मूलभूत हक्क जे की आपल्याला संविधानानं दिलेले आहेत, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपेमुळे आपल्याला मूलभूत हक्क मिळालेले आहेत, जे की 12 ते 35 असं या कलमा अंतर्गत आपल्याला मूलभूत हक्क मिळालेले आहेत. तर जे मूलभूत हक्क आहेत यांची जर यांचं जर उल्लंघन होत असेल, आपले मूलभूत हक्क कोणी दाबून घेत असेल, उदाहरणार्थ आपल्याला कुठं व्यापार करू देत नसेल, सार्वजनिक ठिकाणी येऊ देत नसेल, पाणी पिऊ देत नसेल, म्हणजे हे बेसिक गोष्ट जे आपले स्वातंत्र्य आहे हे हिरावून घेत असेल, याला मूलभूत हक्काचे उल्लंघन असे म्हणतात. तर याच्यासाठी आपण सरळ सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. खाली मागण्याची म्हणजे तेवढी आपली काय आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला तेवढी काय दिलेली आहे, तर तेवढी सूट दिलेली आहे की आपण डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. मित्रांनो, आणि कलम 32 या अंतर्गत आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. आणि या कलम 32 ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मा असे म्हणलेले आहे. कलम 32 हा आत्मा आहे, संविधानाचा आत्मा आहे, असं कलम 32 यांचे उल्लंघन, जे की संविधान बनवणारे संविधानाचे शिल्पकार डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 32 याला काय म्हणलेलं आहे, हा संविधानाचा आत्मा आहे असं म्हणलेलं आहे. तर योग्य पर्याय बघूया, फक्त जिल्हा न्यायालयात नाहीत, त्यानंतर फक्त पोलिसाजवळ अजिबात नाही, त्यानंतर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात हो बिलकुल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात आपण दाद मागू शकतो. केवळ संसदेत नाही तर अजिबात नाहीत. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. तर लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो? लोकसभा सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो, लोकसभा हा काय आहे, तर लोकसभा याचा कार्यकाळ सर्वसाधारण किती असतो? सगळ्यांना माहिती आहे, लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. आणि याच्यात बरेच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत, इथून पुढे विचारले जाऊ शकतात. म्हणून लोकसभा याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. 5 वर्षाचा असतो. 6 वर्षाचा असतो का? नाही तर मग आता काही दिवस 6 वर्षाचे केले होते, म्हणजे 1976-74च्या दरम्यान, पण नंतर ते अजून कमी करून 5 वर्षाचा करण्यात आला. 4 वर्षाचा काही संबंध नाही. आणि स्थायी किंवा कधीच विसर्जित होत नाही का? नाही. असं तर लोक किती हे झाले असते, तर हा पण चुकीचा आहे. तर मित्रांनो, जे लोकसभा आहे तर याचं काय आहे, तर कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. लोकसभा 5 वर्षात काय सामान्यतः इथं दिलेला प्रश्न काय, तर सामान्यतः 5 वर्षात काय होते, तर विसर्जित होते. पण मित्रांनो, 6 महिने मागे पुढे होऊ शकतात. 6 महिन्यांना कार्यकाळ हा आणीबाणीच्या काळात वाढू शकतो, किंवा जेव्हा हा पंतप्रधान कुठल्याही गोष्टीचा उदाहरणार्थ राजीनामा देत असेल किंवा त्यांचा मृत्यू होत असेल, तर लोकसभा हा आपोआप विसर्जित होतो. म्हणजेच जेव्हा हा प्रमुख असतो, लोकसभेचा प्रमुख कोण असतो? पंतप्रधान. हा लोकसभेचा नेता असतो. पंतप्रधान हा लोकसभेमधून निवडून आलेला असतो. तर तेव्हा कधी त्यांचं जर मृत्यू वगैरे झालं किंवा राजीनामा दिला, तर सगळं मंत्रिमंडळ आपोआप बरखास्त होते आणि लोकसभा पण विसर्जित होऊ शकते. त्यानंतर मित्रांनो, लोकसभा सदस्य होण्यासाठी पण आपल्याला वय वर्ष 25 लागतात. 25 वर्षानंतर आपण लोकसभेत उभे राहू शकता, म्हणजे खासदार होऊ शकता. त्यानंतर राज्यसभा जे आहेत मित्रांनो, राज्यसभेचा आपल्याला खासदार व्हायचा असेल तर राज्यसभेसाठी याच्यासाठी आपल्याला वय वर्ष 30 लागते. मित्रांनो, राज्यसभेसाठी काय लागते? वय वर्ष 30 लागते. त्यानंतर विधान परिषद जी आहे, तर विधान परिषद याच्यासाठी पण आपल्याला वय वर्ष किती लागते? 30 लागते. आणि जे विधानसभा आहेत त्या विधानसभेसाठी आपल्याला काय 25 वय वर्ष लागते. मित्रांनो, ही वयोमर्यादा झाली. बरेच वेळेस याच्यावर वयोमर्यादावर प्रश्न सोपा आहे पण विचारला गेलेला आहे, जे की आपण कन्फ्यूज होतो म्हणून. तर हे राज्यसभा आणि विधान परिषद याच्यासाठी 30-30 वर्ष लागते. त्यानंतर लोकसभा आणि
काय विधानसभा याच्यासाठी 25 वर्ष वय वर्ष, त्यानंतर जे आहेत मित्रांनो राष्ट्रपती याच्यासाठी 35 वर्ष आणि राज्यपाल याच्यासाठी पण वय वर्ष 35 वर्ष लागतात. मग जी लोकसभा आहेत, लोकसभा, राष्ट्रपती आणि राज्यसभा म्हणजे राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे मिळून काय आपली संसद बनते. आणि जे विधानसभा आहेत तर विधानसभा, विधान परिषद सगळ्याच राज्यात नाही, काही राज्यात आहेत. त्याच्यात किती राज्यात आहे ते 7 बहुतेक बघा ना, आता दक्षिणेकडचे 4 कुठले कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा हे आणि महाराष्ट्र हे 4, ह्या 4, उत्तर प्रदेश एक 5, त्यानंतर मित्रांनो उत्तर प्रदेश, बिहार याच्यामध्ये पण आहेत विधानसभा. हे म्हणजे 5-6 म्हणजे कन्फर्म नाही माहिती, पण 5-6 राज्यात काय आहेत विधान परिषद आहेत मित्रांनो, जे की पहिल्यापासून आहेत. उत्तर प्रदेशमध्ये पण आहेत, महाराष्ट्रामध्ये पण आहेत, हे विधान परिषद आहेत. आणि बाकीच्या ठिकाणी काय आहेत फक्त विधानसभा आहेत मित्रांनो. तर हे आपलं काय याच्यात लोकसभेचा कार्यकाळ विचारला होता आपल्याला फक्त, पण विश्लेषण करताना मी तुम्हाला हे जी बाकीची माहिती आहे ते सांगून दिलो. तर पुढचा प्रश्न बघूया. दरवर्षी संविधान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो सगळ्यांनाच माहित आहे संविधान दिन कुठल्या दिवशी साजरा केला जातो. तर पर्याय क्रमांक 1 बघूया. 26 जानेवारीला साजरा केला जातो का, 15 ऑगस्टला, 26 नोव्हेंबरला आणि 2 ऑक्टोबरला साजरा केला जातो का? तर मित्रांनो दिनविशेष मी याच्यावर पण टॉपिक घेतलेला आहे, तर तुम्ही मागे जाऊन बघू शकता. त्याच्यात मी जास्तीत जास्त दिनविशेष म्हणजे जवळपास 100 दिनविशेष देण्याचा प्रयत्न केलेला आहोत. त्याच्यात जर तुम्ही दिनविशेष बघितला तर तुमचा प्रश्न त्याच्यावर चुकणार नाही. तर बघूया संविधान दिन 26 जानेवारीला साजरा केला जातो का, नाही. त्यानंतर 26 जानेवारी मित्रांनो काय साजरा केला जातो, प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो 26 जानेवारीला. त्यानंतर 15 ऑगस्ट सगळ्यांना माहित आहे, ज्याला माहित नाही त्यांना भारतात राहण्याचा काही अधिकार नाही. 26 नोव्हेंबर हा मित्रांनो काय आहे, तर 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. मग संविधान दिन म्हणून साजरा करायचं याचा मागचा पर्पज काय, याचा मागचा हेतू काय, की संविधान दिन म्हणून का साजरा करायचं, की मित्रांनो जेव्हा राज्यघटनेची पहिली बैठक दिल्लीमध्ये झाली होती 9 ऑगस्ट 1946 रोजी, तर तेव्हा मित्रांनो राज्यघटना लिहायला सुरुवात झाली होती. मग राज्यघटना लिहायला सुरुवात झाली होती. मग ही राज्यघटना जी आहे जी की 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाली होती आणि ही काय करण्यात आली होती मित्रांनो, ही स्वीकारण्यात आली होती. जी राज्यघटनाचे जे समितीचे अध्यक्ष होते, राज्यघटनाचे आणि संविधान समितीचे लोक होते, ह्या लोकांनी सगळ्यांनी राज्यघटना ही पूर्ण झालेली आहे म्हणून ही कोणाला अर्पित केली होती, राष्ट्रपती पंतप्रधान याला अर्पित केली होती. म्हणून त्यांच्या स्मरणात आपण 26 नोव्हेंबर हा संविधान हक्क दिन किंवा दरवर्षी संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर आपण मित्रांनो साजरा करतो. आणि संविधान दिन हा साजरा करतो मित्रांनो, हा तर ठीक आहे, हा सगळ्यांना माहित आहे. त्यानंतर मित्रांनो 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना जी आहे तर जी की 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली होती, पण ही 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली म्हणजे सर्वसाधारण लोकांना ही काय झाली, भारतीय नागरिकाला लागू झाली मित्रांनो काय संविधान, कधी 26 जानेवारी 1950 ला. तर मित्रांनो जे 26 नोव्हेंबर 1950 जसं संविधान दिन आहे तर त्याचप्रमाणे 25 जून हा संविधान हत्या दिन आहे मित्रांनो. संविधान हत्या दिन संविधान हत्या दिन आहे. तर मग संविधान हत्या दिन का, तर 1975 ला जेव्हा इंदिरा गांधी सरकार होते याने इमर्जन्सी लावली होती, म्हणजे आणीबाणी लावली होती, राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. सर्वसाधारण माणसाला उचलून नेण्यात येईल, त्यांना जेलमध्ये टाकण्यात येईल, म्हणजे अशा प्रकारे जे ही केली होती अंतर्गत बंदी, म्हणजे अंतर्गत जे बंड करतात ही म्हणजे हे उद्देश हे काय होतं मित्रांनो, अंतर्गत बंड करतात असे कारण दाखवून इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय आणीबाणी लावली होती. कधी 25 जून 1975 ला. म्हणून याला 25 जूनला संविधान हत्या दिन म्हणून काय करतात, संविधान हत्या दिन म्हणून पाळतात मित्रांनो. हे पण तुम्हाला आठवण असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही नवीन जर द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो युट्यूब चॅनलला भेट द्या, त्याच्यावर मागील व्हिडिओ बघा मित्रांनो, जे की क्वालिटी कंटेंट शिकवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, जे की चारही पर्यायाचे एकदम ॲक्युरेट आणि चांगल्या प्रकारे विश्लेषण केलेलं आहे मित्रांनो, जेणेकरून जेव्हा पर्यायावर किंवा दुसऱ्या याच्यावर प्रश्न येईल तेव्हा तुमचा तो प्रश्न अजिबात चुकणार नाही. तर त्याच्यात आपण मराठी, त्यानंतर जीएस जीके याचे टॉप क्वालिटी क्वेश्चन्स मित्रांनो, हे टीईटी आणि अदरच्या परीक्षा आहेत, अदरचे आता पेपर येणार आहेत
त्याच्यात वनरक्षक आहेत, दारूबंदी आहेत, पोलीस भरती आहेत, आरोग्य विभाग आहेत, या सगळ्या गोष्टींना, तलाठी आहेत, या सगळ्या गोष्टींना तुम्हाला हे 100% काम देणार आहेत मित्रांनो. तर तुम्ही नवीन जर असाल चॅनलवर तर चॅनलवर जा, जे मागील व्हिडिओ आहेत त्याला मित्रांनो लाईक करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी जेव्हा अजून नवीन व्हिडिओ घेईल तेव्हा मित्रांनो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा बिलकुल त्याच्यात काय होईल, बिलकुल फायदा 100% होईल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूया. तर लोकसभेचे अधिवेशन चालू नसताना तात्पुरता कायदा किंवा वटहुकूम काढण्याचा अधिकार कोणाला आहेत? सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, तरी पण आपण कन्फ्यूज होतो. कशात? तर पर्याय क्रमांक पंतप्रधान आणि राष्ट्रपती याच्यात आपण कन्फ्यूज होतो. आपल्याला माहित आहे सगळ्यात जास्त अधिकार हे राष्ट्रपतीला असतात, पण नामधारी प्रमुख असल्यामुळे पंतप्रधान हे वास्तविक सत्ता प्रमुख असतात. त्याच्यामुळे आपण कन्फ्यूज होतो की राष्ट्रपती काढतात की पंतप्रधान काढतात. तर याचं योग्य उत्तर बघूया आपण. तर पंतप्रधान काढतात का नाही, त्यानंतर उपराष्ट्रपती, तर यांचा काही संबंध नाही. हा कायदा मंत्री नाही मित्रांनो, यांचा पण काही संबंध नाही. तर राष्ट्रपती हे सर्वोच्च स्थान आहे. तर कशात? राज्यघटनेमध्ये. तर राष्ट्रपतींना अधिकार आहे की जेव्हा लोकसभेचा काय चालत नसेल, लोकसभेचा अधिवेशन चालत नसेल आणि कुठलीही घटना घडली असेल तर तात्पुरता स्वरूपात वटहुकूम काढण्याचा अधिकार राष्ट्रपती यांना आहेत. आणि या वटहुकुमाला म्हणजे तो तात्पुरता कायदा असतो, या कायद्याला पुढील 6 महिन्यात संसदेत बसून काय करावं, म्हणजे संसदेत बसून यांची मंजुरी घ्यावी लागते, नाहीतर हा कायदा आपोआप काय होतो, रद्द होतो मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण इथं थांबूया. जर तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला जाऊन ते व्हिडिओ, मागील व्हिडिओ बघा, लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.